आता काय आहे, काळ थोडा पुढे आलाय. आम्ही आमच्या बाबांशी सहज संवाद साधतो. म्हणजे मी असं ऐकलंय त्या काळी मुलं बाबांशी समोरासमोर फार बोलतही नव्हती आणि आता मुलं वडिलांना त्यांच्या नावाने हाक मारतात. तर बाप मुलांचं नातं आता इथपर्यंत प्रेम तसंच आहे. मग त्यावेळी काय संवाद व्हायचा? म्हणजे तुमचे इतक्या सहजपणे वडिलांशी संवाद व्हायचा घरामध्ये? नाही, मी माझ्या वडिलांना खूप घाबरायचो. म्हणजे ते एकसारखे रागवायचे वगैरे नाहीत, पण तरी सुद्धा एक भीती असायची त्यांची. ते खूप शिकलेले नव्हते, माझी आई सुद्धा शिकलेली नव्हती, पण त्याने आम्हाला शिकवलं. ते महाराष्ट्र वॉच कंपनी या ठिकाणी ते नोकरी करायचे. ज्यावेळेला ते नोकरीला लागले त्यावेळेला त्यांना ₹1 पगार होता. अच्छा. त्याच्यानंतर हळूहळू ते सगळं शिकत गेले आणि मग ते घड्याळ कसं रिपेअर करायचं हे ते शिकले. आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर एक खोटा आळ घेतला गेला. त्यावेळेला त्यांनी नोकरी सोडली आणि मग ते घरीच करायला लागले वॉच रिपेअरिंग. आणि त्याच्यावर घर चालत होतं. आम्ही 4 भावंड. तर त्या दरम्यात ते एकसारखे कामात असत आणि काही विचारायचं म्हटलं तरी मला भीती वाटायची त्यांना. म्हणजे ते रागवायचे, मारायचे वगैरे अशातला भाग नाही, पण माहीत नाही, एक दरारा होता. तो काळही तसाच होता की बरीचशी मुलं काही बोलत नव्हती वडिलांची. हो, अगदी अगदी. आणि मला म्हणजे फार प्रसंग नाही, पण एक प्रसंग असा आठवतो. प्रसंग नाही म्हणता यायचा, पण त्यांनी इतक्या हालाकीत सगळे दिवस काढले की म्हणजे धड काय म्हणतात त्यावेळेला टेरिकॉटची पॅन्ट सुद्धा त्यांनी शिवली नव्हती. ज्यावेळेला मी नोकरीला लागलो त्यावेळेला त्यांना पहिली पॅन्ट शिवली मी. आणि त्यात एक गंमत असं व्हायची की ते वॉच रिपेअर करत असताना त्यातला एखादा पार्ट खाली पडला का मी सगळे कामाला लागायचो तो शिवण्यासाठी. तो कचरा काढून ते सगळं करून 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 आणि त्याच्यात जर नाही मिळाला तर मग आमची वाट. असं होतं. पण मला हेच आठवतंय की मी त्यांना पहिली पॅन्ट घेतल्यानंतर टेरिकॉट पॅन्ट शिवली तेव्हा त्यांनी मला जवळ घेतलं आणि मी समजू शकतो की ते जवळ घेणं तुम्हाला पुरस्कारापेक्षा कमी वाटलं नसेल तेव्हा. कारण आपल्या वडिलांना काहीतरी आपण घेतोय. कारण त्यांनी बोललेले शब्द जसे तुमच्या लक्षात होते तसेच त्यांनी घेतलेले कष्टही तुमच्या लक्षात होते, म्हणून तुम्ही कमवायला लागल्यानंतर ती भेट त्यांना दिली. पण तुमचं या क्षेत्रातलं यश अनुभवायला बाबा होते म्हणजे? नाही, ते म्हणजे थोडं काही पाहिलं असेल त्यांनी काही एकांकिका वगैरे करताना, पण ते 80 साली गेले. तर खरं म्हणजे 80 साली माझं पहिलं प्रोफेशनल नाटक आलं जे विनय आपटेने डिरेक्ट केलेलं होतं, मित्राची गोष्ट. तर त्यावेळेला ते नव्हते. आणि मी एक आयुष्यातला पहिला सिनेमा जो केला होता बलूत या कादंबरीवरचा, अत्याचार असं त्याचं नाव होतं. त्यातल्या दया पवारांचा रोल मी करत होतो. आणि त्याचं डबिंग चालू होतं. NFDCची फिल्म होती, भास्कर चंदावरकर डिरेक्टर होते आणि म्युझिक डिरेक्टर पण तेच होते. आणि मी तो मेन रोल करत होतो. त्याचं डबिंग चालू होतं आणि डबिंग एकदा संपवून आलो तेव्हा मला आठवतंय दसऱ्याचा दिवस होता आणि घरी आलो त्यावेळेला कळलं ते गेले. तर त्यांनी तो सिनेमाही नाही पाहिला किंवा असं काही